एकदम कुरकुरीत एकदम खुसखुशीत असा हा आपला कोल्हापुरी भडंग। तर एकदम युनिक पद्धतीने चटपटीत असा कोल्हापुरी भडंग मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने। त्यासाठी आपल्याला भडंगचे मुरमुरे लागणार आहे। साधे मुरमुरे न घेता भडंगचे मुरमुरे घेऊया। तर भडंगचे काय असते थोडेसे मोठे असतात असे मुरमुरे जे आहेत मी भडंगचे मुरमुरे या ठिकाणी 350 ग्रॅम घेतलेले आहेत। तर व्यवस्थित त्याला स्वच्छ करून घेतलेले आहे चाळून वगैरे। त्यानंतर असेच आपल्याला नाही घ्यायचे, त्याला आता थोडासा क्रिस्पीपणा देण्यासाठी मी या ठिकाणी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि एकदम मीडियम फ्लेमवर मुरमुरे जे आहे आपल्याला 5 ते 7 मिनिटं रोस्ट करायचे आहे। जोपर्यंत ते असे कुरकुरीत होत नाही तोपर्यंत त्यात थोडंसं काय असते हवा असते तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी मुरमुरे जे आहेत रोस्ट झालेले आहेत। आता आपण मस्त असा मसाला बनवून घेऊया मुरमुरे थंड होईपर्यंत। मसाल्यासाठी मी ते मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धी वाटी धने घातले कच्चे धने, त्यानंतर 1.5 चमचा जिरे, 1.5 चमचा कच्ची बडीशोप, 1 चमचा काळं मीठ, 1 चमचा पांढरं मीठ, अर्धा चमचा हिंग आणि अर्धी वाटी जे आहे मी लसूण घेतलेला आहे सोलून तो घातला। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला पल्स मोडवर ग्राइंड करायचं आहे। तर चालू बंद मध्ये थोडंसं जाडसर असं दळून घेतलं त्याला मिक्सरच्या जारमध्ये। आता आपला मसाला जर आहे या ठिकाणी तयार आहे तोपर्यंत आपण चिवड्याची तयारी करूया। तर या ठिकाणी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे, एकदम छोटी कढई घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता। आणि सोपी ट्रिक म्हणजे हीच की छोट्या कढईमध्ये चिवडा करणार आहोत। तर त्यासाठी मी ते अर्धी वाटी शेंगदाणे घातले तळायला। शेंगदाणे जे आहेत व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत, कारण काय होतं शेंगदाण्यामध्ये खूप मॉइश्चर ओलसरपणा असतो, त्यामुळे काय होतं चिवडा जो आहे आपला। तर शेंगदाणे छान असे खरपूस तळून झालेले आहेत। तर शेंगदाणे तळून झाले की त्यामध्ये मी या ठिकाणी अर्धी वाटी डाळव घेतलेला आहे, म्हणजे की आपण जे चिवड्यामध्ये डाळव टाकतो ते घेतलेलं आहे। तर डाळव सुद्धा तेलामध्ये घालून घेतलं। आता डाळव तळायला फार असा वेळ लागत नाही, 1 मिनिट लागतो, त्यामुळे डाळव जे आहे पटकन तळून झाले। डाळव सुद्धा छान असे तळून घेतलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छान अशी मी गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत डाळव। त्यानंतर इथे मी काही खोबऱ्याचे काप घेतले, तर ते सुद्धा अर्धीच वाटी घेतलेलं आहे, पातळ काप करून घेतलेलं आहे, कारण चिवड्यामध्ये तर खोबरं हवंच, खोबऱ्याशिवाय काही टेस्ट येत नाही। तर खोबरं सुद्धा मी व्यवस्थित असं तळून घेतलेलं आहे, छान असं सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत। खोबरं सुद्धा या ठिकाणी छान असं सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत तळून घेतलेलं आहे आणि खोबरं सुद्धा व्यवस्थित निथळून मी या ठिकाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण खोबरं झाले यामध्ये मी अर्धी वाटी बदाम आणि काजूचे काप घातलेले आहे, म्हणजे की 15 ते 20 बदाम घेतले, त्यानंतर 15 ते 20 काजू घेतले, ते सुद्धा छान सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत ते सुद्धा तळून घेतले। त्याला खूप वेळ लागत नाही तळायला, 1 मिनिटभर तळून घेतले, फक्त थोडेसे रोस्ट केले। तर ते सुद्धा आपले तळून झालेले आहेत आणि व्यवस्थित असे निथळून काढून घेतले। आता यामध्ये घालूया काही मिरचीचे काप। तर पाव वाटी मिरचीचे काप घेतलेले आहे, म्हणजेच की 10 ते 12 मिरचीचे काप करून घेतलेले आहेत, ते सुद्धा छान कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत। त्याने काय होतं हे सगळं जर आपण व्यवस्थित तळून घेतलं तर जे आहे चिवडा आपला लूज पडणार नाही, व्यवस्थित असं कुरकुरीत आपला चिवडा होईल। तर या ठिकाणी चिवडा सुद्धा या ठिकाणी मिरची सुद्धा मी व्यवस्थित तळून घेतलेली आहे। आता त्यामध्ये जेवढं शिल्लक तेल राहिलं होतं त्यामध्ये जो आपण मसाला केलेला होता चिवड्याचा तो सुद्धा घातला आणि 1 ते 2 मिनिटं जे आहे चिवडा मसाला जो आहे छान असा तळून घेतलेला आहे, कारण आपण जे आहे सर्व कच्चंच घातलेलं होतं, त्यामुळं छान असा मसाला जो आहे 1 ते 2 मिनिटं तळून घेतला। आता आपला मसाला तळून झाला की त्यामध्ये काही सुके मसाले सुद्धा घालूया, म्हणजेच की 2 ते 3 चमचे लाल काश्मीरी मिरची पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद। कांदा लसूण मसाला नसेल तर लाल काश्मीरी मिरची पावडर जे आहे त्याचं प्रमाण तुम्ही 1-2 चमचे वाढवू शकता। तर मसाले सुद्धा घालून घेतले आणि व्यवस्थित त्याला सुद्धा मिक्स केलं आणि छान असा कलर सुद्धा सुटलेला आहे, तुम्ही पाहू शकता मसाल्याला व्यवस्थित असा कलर आलेला आहे, छान असा लाल। आता आपण जे तळलेलं सगळं होतं शेंगदाणे, डाळव, काजू, बदाम, मिरच्याचे काप ते त्यामध्ये घालून घेतले कढईमध्ये आणि जे आहेत मसाल्यामध्ये मिक्स केले, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता आपण जो आहे मसाला गरमच आपल्याला मुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर भडंगचे जे मुरमुरे होते, भडंगचे जे रोस्ट केले ते एका परातीमध्ये काढून घेतलेले आहे आणि त्यामध्ये हा सर्व जो मसाला आहे तो घालून घेतला गरमच। आता गरम आहे म्हणून थोडा वेळ चमच्याने हलवूया, कारण ज्या वेळेस हाताला सोसेल असं होईल तेव्हा मग आपण हाताने सुद्धा मिक्स करायचं आहे पटापट, कारण काय होईल थंड जर झाला मसाला तर
चिवड्यामध्ये व्यवस्थित लागला जाणार नाही, त्यामुळं चमच्याने अगोदर मिक्स केलेलं आहे आणि आता हाताला सोसायसारखं झालेलं आहे. तर आपण आता हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, कारण ज्यावेळेस आपण हाताने मिक्स करू त्यावेळेस तो चिवड्याकडं सगळा मसाला जो आहे व्यवस्थित मुरमुऱ्याला लागला जाईल आणि त्याचा जो मसाल्याचा स्वाद आहे सगळे एक ना एक दाण्यामध्ये पसरला जाईल. त्यामुळं हाताने हलक्या हाताने जे आहे मी मिक्स करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता चिवड्याला जो आहे छान असा कलर आलेला आहे मुरमुऱ्याला. तर अशा पद्धतीने मी सर्व जे आहे मिक्स करून घेतलं. आता आपण चिवड्यामध्ये घालूया एक वस्तू खास, ती म्हणजे की पिठी साखर. या ठिकाणी मी 3 ते 4 चमचे जे आहे पिठी साखर घालून घेतलेली आहे. पिठी साखरेने काय होती, छान अशी टेस्ट बॅलन्स होते. तर पिठी साखर व्यवस्थित सर्व चिवड्यामध्ये घालून मिक्स केलेले आहे. पिठी साखरेने काय होतं, छान अशी आंबट गोड अशी छान अशी गोड टेस्ट येते, तिखट गोड या प्रकारे. तर आपण जे आहे व्यवस्थित अशी पिठी साखर सुद्धा मिक्स करून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता चिवड्याला छान असा कलर आलेला आहे. शेंगदाणे, खोबरं आणि खास कोल्हापुरी भडंग आहे, लसुणी भडंग आहे. एकदा नक्की ट्राय करा या दिवाळीसाठी. एकदम सोप्या पद्धतीने आहे, फास्ट होणारा आहे आणि खूप वेळसुद्धा लागत नाही आणि खूप असं काही साहित्यसुद्धा लागत नाही. त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला माझी चिवड्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर फटाफट लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या आणि लसुणी भडंग, कोल्हापुरी लसुणी भडंगचा आस्वाद घ्या. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.